दुपारी 12 वाजेपर्यंत आनंद मळ्यातली जमतील तेवढी कामे करून दादाला न जुमानता शाळेत जाऊ लागला. पण एके दिवशी दादा शाळेतच हजर झाला. आता आपले काही खरे नाही हे लक्षात येऊन आनंदच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. शिक्षक होण्यासाठी कमीत कमी 18 वर्ष वय पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता आपल्याला अजून 3 वर्ष नोकरी करता येणार नाही हे लक्षात येऊन तो हताश झाला. आनंद संध्याकाळी आनसाकडे गेला, पण ओवाळणीची ती काहीच तयारी करत नाहीये असे लक्षात आल्यावर तो तिथून निघाला. आनसाने त्याला ओवाळले नसल्याने त्याचे मन दुखावले गेले. आई आणि दादांच्या लक्षात आले त्याच्या मनातून शाळा काही जात नाही. यावर उपाय म्हणून त्यांनी त्याचे लग्न लावून द्यायचे, म्हणजे त्याचे लक्ष मळ्यात आणि घरात राहील असे ठरवले. आनसा जेव्हा बाजाराच्या दिवशी घरी यायची तेव्हा मुलांना भरपूर खाऊ घेऊन यायची. कधी आनंद तिच्या घरी गेला तर त्याला पोटभर चवीचे अन्न जेवू घालायची. अडचणीला आईला सुद्धा पैसे देऊन मदत करायची. पण हे सगळे खूप दिवस चालले नाही.